नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. प्रामुख्यानं या ठिकाणी आमच्या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत आम्ही पोचलो. तरी आम्हाला या ठिकाणी प्रचाराच्या रॅलीमध्ये आणि प्रचारामध्ये आम्हाला सर्वसामान्य जनतेचा आम्हाला अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे. तरी आमचं पॅनलचं नाव आहे स्वर्गीय हनुमंत किसन नरळे ग्रामविकास परिवर्तन पॅनल. तर या पॅनलच्या एकूण कार्यकर्त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आम्ही जे गेल्या 2 वर्षामध्ये आमच्या पॅनलनं जे काम केलं ते प्रत्येक मतदार आम्ही सांगण्याच्या अगोदर मतदार आम्हाला सांगतो की आणि मतदार आमच्या पॅनलच्या कामगिरीवर अतिशय चांगल्या प्रकारे खुश आहे. आणि सर्व मतदारांच्या एकूणच प्रतिसाद आम्हाला असा आहे की 100% पॅनलचे आमचे उमेदवार विष्णू सोपान नरळे नारळ्या चिन्हावर प्रचंड मताने निवडून येणार असं मतदार राजाचा एक ठाम विश्वास आहे. आणि एकूणच आम्ही मतदारापर्यंत आम्ही व्हिजन घेऊन गेलो. तर काय आम्ही व्हिजन घेऊन गेलो तर आम्ही केलेली कामं, आम्ही कोणावर टीका टिप्पणी केलेली नाही किंवा टीका करून आम्ही कुठल्याही मतदाराला आम्ही मत मागितलेलं नाही. आम्ही फक्त जे आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही जी कामं केली त्या कामाच्या जोरावर आणि त्या कामाच्या आधारावर आम्ही सर्व मतदारांना आम्ही मत मागितलं. आणि मतदारांचा आमच्यावरती गेले 2 वर्षापासून इतका ठाम विश्वास आहे की मतदार सांगतात की गेल्या 35 वर्षामध्ये गावामध्ये ज्या ज्या योजना राबल्या नव्हत्या त्या योजना या 2 वर्षामध्ये अतिशय उत्कृष्टपणे योजना राबवल्या गेल्या. वृद्ध नागरिकांची पेन्शन असेल, श्रावणबाळ योजना असेल, परत सांगतो त्याचबरोबर हे विधवा महिलांची पेन्शन असेल, त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींची काय म्हणजे KYC असेल ती KYC आम्ही पूर्ण करत आम्ही 100% मोफत प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर रोजगार हमीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत फळबाग लागवड असेल, विहीर असेल, जनावरांचा गोठा असेल, घरकुल असेल, अशा अनेक योजना आहेत की ज्या योजना गेल्या 35 वर्षामध्ये नागरिकांना माहिती नव्हत्या. अशा अनेक योजना आहेत. तर या सर्व कामाच्या माध्यमातून आम्हाला मतदारांनी एक सांगितलं की 100% आम्ही स्वर्गीय हनुमंत किसन नरळे ग्रामविकास परिवर्तन पॅनल या पॅनलचे उमेदवार विष्णू सोपान नरळे नारळ्या चिन्हासमोर आम्ही बटन दाबून 100% आम्ही विष्णूला प्रचंड अशा रेकॉर्ड ब्रेक मतानं आम्ही विजयी करणार असं आम्हाला मतदारांनी आम्हाला एक विश्वास दिलेला आहे. आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेलं आहे. आघाडी का घेतली तर आमचं कामच तसं आहे. आम्हाला लोकांना कोणावर टीका टिप्पणी हे असं आहे ते तसं आहे असं आम्हाला सांगायची गरज नाही. आणि सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या संयम बाळगून गेल्या 8 दिवसामध्ये जो काय प्रचार केला त्या एकूण प्रचारामध्ये सर्व मतदार समाधानी आहेत. कुणाला वेडेवाकडं बोलणं नाही, कुणाला अजिबात म्हणजे कुणावर टीका नाही, कुणावर टिप्पणी नाही. बघा तुम्ही सोशल मीडियावरसुद्धा आमचे कार्यकर्ते अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहेत. कुणालाही द्वेषात्मक असा म्हणजे कुठली पोस्ट म्हणा कुठलं काय अजिबात बिलकुल काय नाही. फक्त आणि फक्त प्रचार आणि आमचं काम जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. नारळ हे चिन्ह आपण जनतेपर्यंत कसं पोहोचवत आहे? नारळ हे चिन्ह आम्ही जनतेपर्यंत आमच्या या पाम्पलेटच्या माध्यमातून आणि प्रत्यक्षात आपण देवाला आपण नारळ वाहतो. तर सर्वसामान्य जनतेला एवढंच पाहिजे प्रत्येक कामाचा आपण शुभारंभ हा आपण नारळ फोडून करतो. तर आम्ही जनतेला एवढं सांगितलं आहे सुरुवातीला तुम्ही गेल्या तुम्ही नारळाचं बटन दाबायचं म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या गावच्या विकासात तुम्ही एक चांगल्या प्रकारे तुम्ही सुरुवात करताय. तर नारळाचं बटन दाबून तुम्ही अनेक आम्हाला बळ द्यायचं आहे आणि अजून आपल्या गावासाठी विकासासाठी तुम्ही एक शुभारंभ करायचा आहे. आत्ताच तुम्ही सांगितले की आमचा विजय हा निश्चित रेकॉर्ड ब्रेक विजय आहे. विरोधकांकडून सोशल मीडियावर विजयाच्या दावाच्या पोस्ट केल्या जातात, याबद्दल काय सांगाल? हो का, विरोधकांना कुठल्याही प्रकारचं काही काम उरलेलं नाही. आता विरोधकांना मी बोलणार नाही, पण तुम्ही आता मला प्रश्न विचारला. विरोधकाला गेल्या 2 वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा गेल्या 35 वर्षामध्ये
त्यांच्या हातून काही उद्योग झालेला नाही. मला सांगा, गेल्या 35 वर्षामध्ये जर त्यांनी चांगलं काम केलं असेल तर आज त्यांच्यावरती ही वेळ आली नसती. पैसा वाटणे म्हणा, आमच्यावरती, आमच्या युवक पॅनलवरती, सर्वसामान्य, आम्ही बघा आमच्या टीममधले सर्व सदस्य हे सर्व सदस्य सर्वसामान्य घरातले आहेत. यांच्या म्हणजे पूर्वीचे कोण ग्रामसदस्य असतील, यांच्या पाठीमाग कुठली राजकीय शक्ती मोठी नाही, तर त्यांच्यावरती एवढी वेळ आली नसती. आज बघा तुम्ही, आज ते सगळे रानोमाळ आले पळायला, आम्हाला मत द्या, आम्हाला. आज तुम्हाला मत का द्या, कसं द्या, तुमचं काय विजन. तुम्ही गेल्या 2 वर्षामध्ये तुमचं पॅनल हरल्यानंतर तुम्हाला ज्या लोकांनी मतदान दिलं त्या लोकांच्या तुम्ही मदतीला गेला का नाही गेला. ज्या लोकांनी आम्हाला मतदान दिलं त्यांची तर आम्ही कामं केलीच, पण ज्या लोकांनी आम्हाला मतदान दिलं नाही त्यांचीसुद्धा आम्ही पहिल्यांदा कामं केली. त्यामुळं विरोधकांचं मतदारसुद्धा आमच्या कामगिरीवर खुश आहे. आणि आता उद्याच्या येणाऱ्या 28 तारखेला आम्हाला सर्वात जास्त कोणाला मतं मिळतील तर विरोधकांना आम्हाला मतं मिळणार आहे. ती 2023ला जे आम्हाला मतदान मिळालं नव्हतं ते आम्हाला मतदान मिळणार आहे. त्यामुळं विरोधकांना आता फक्त एवढाच उद्योग उरलेला आहे, आमच्या पॅनलवरती विनाकारण टीका टिप्पणी करणे आणि सोशल मीडियावर नको ते पोस्ट करणे, हा त्यांना एवढा फक्त उद्योग उरलेला आहे. गेल्या 35 वर्षामध्ये त्यांच्या हातून काही झालेलं नाही, त्यांच्या हातून काही झालेलं नाही. आणि तुम्ही आमच्या टीका काय करताय 2 वर्षामध्ये? तुम्ही आमचं काय बघितलं 2 वर्षामध्ये? त्यांना एक प्रकारची काळजी झाली आमच्या विकासाची, त्यामुळं त्यांना कुठल्या प्रकारचा चष्मा लागला आहे हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे त्यांना फक्त आणि फक्त ज्या लोकाला बघा तुम्ही काळजी झाल्यानंतर त्याला सगळं जग हिरवं दिसतं, तसं त्यांना एक प्रकारची काळी झाल्या. त्यांना समोर आलेला माणूस हा काळा दिसणार त्यांना प्रत्येक वेळेस. त्यामुळं त्यांच्यावर बोलण्याचा काय अर्थ नाही त्यांच्यावर. आपण आपल्या पॅनेलचं नाव स्वर्गीय हनुमंत किसन नरळे परिवर्तन पॅनेल हे नाव ठेवलं. हे नाव पॅनेलला देण्यामागचं मुख्य कारण कोणतं? हां, आता हे बघा, स्वर्गीय हनुमंत किसन नरळे आमच्या एक सदस्य बॉडीमधील एक होतकरू तरुण आणि एक होतकरू आणि अतिशय हुशार प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षाही हा तो मुलगा एक हुशार मुलगा होता. आणि त्यांनी फक्त ग्रामपंचायत माध्यमातूनच नव्हे तर बांधकाम कामगार असेल, वृद्ध महिलांची पेन्शन असेल, वृद्ध नागरिकांची पेन्शन असेल, या ठिकाणी श्रमबाळ योजना असेल, अशा अनेक योजना. आणि तो मुलगा असा होता आपल्या धार्मिक कामामध्ये सर्वाच्या पुढं असणारा, सर्वांना मिळून मिसळून आणि गावाच्या दृष्टिकोनातून एक त्याच्या डोक्यामध्ये आणि त्याच्या विचारामध्ये फार मोठं विजन होतं. हनुमंत किसन नरळे यांचं आकस्मिक निधन झालं, त्यांच्या जाण्यानं एक गावचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. भविष्यामध्ये असे माणसं तयार होणं फार कठीण आहे. 20-20 वर्ष गेल्यानंतर अशी लोक तयार होतात, पण हा मुलगा एक 4-5 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने तयार झाला होता. आणि त्याचं एक स्वप्न होतं की आपलं गाव भविष्यामध्ये जिल्हास्तरीय लेवलला 1 नंबरला बसू नये, राज्यस्तरीय लेवलला 1 नंबरला स्पर्धात्मक बसू नये, हे त्याचं व्हिजन होतं. आणि आम्ही त्याचं स्वप्न 100% पूर्ण करणार का तर 100% पूर्ण करणार. आणि आम्हाला फक्त त्याच्या विचाराशी आणि त्याच्या कार्याशी अतिशय आम्हाला गर्व आहे, म्हणून आम्ही त्याचं नाव या ठिकाणी आम्ही दिलं. आणि ह्या ठिकाणी बघा आमचा या पाम्पलेटच्या डाव्या बाजूला स्वर्गीय बापू नरळे यांचा फोटो आहे. कारण ही जी आमच्या म्हणजे पॅनलची घोडदौड आहे ही त्यांच्यापासून सुरुवात झाली, म्हणून आम्ही त्यांचा फोटो या ठिकाणी छापला आहे. आम्ही या ठिकाणी बघा कुठला राजकीय आम्ही कोणालाही आम्ही या ठिकाणी आम्ही कुठला फोटो छापला नाही, फक्त सर्व आपले या महाराष्ट्राचे सर्व विचारवंत यांचा आम्ही फोटो छापलेला आहे. आताच तुम्ही सांगितले की विरोधकांना आम्ही केलेल्या विकास कामाची का वेळ झाली आहे. तुम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये केलेली काही विकास कामं सांगाल का बाबांनो, त्याची विरोधकांना का वेळ झाली? हां, आता बघा या ठिकाणी आम्ही मागासवर्गीय समाजाला चौकामध्ये आम्ही विरोधकांनी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं. अतिक्रमण आम्ही शासकीय मार्गाने आम्ही काढलं. त्या ठिकाणी आम्ही मागासवर्गीय आम्ही समाजाला त्या ठिकाणी न्याय दिला. त्याचबरोबर संजय काका पाटील यांच्या माध्यमातून 2 आम्ही गावामध्ये चांगलं म्हणजे ग्राउंड तयार केलं. नवीन ग्रामपंचायत इमारत असेल, आपले तलाठी कार्यालय असेल, त्या ठिकाणी आम्ही कंपाऊंडमधलं परत मलुदेवीच्या आवारामध्ये ठोकळ्याचं काम केलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घोरपडी गाव हे डोंगरी विभागात येतं, तर संजय काका पाटील यांच्या माध्यमातून आम्ही घोरपडी गावचा समावेश डोंगरी विभागात केला, जेणेकरून येणाऱ्या पिढीला भरती असेल कुठल्याही असेल तर आपण सर्टिफिकेट काढलं तर त्याचा भरतीमध्ये आपल्याला त्याचा उपयोग होईल. आणि त्याचबरोबर आम्ही गावामध्ये सोलर हायमाट आम्ही बसवलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंगणवाडी असलेल्या अंगणवाडीतील सर्व सोयीसुविधा आम्ही पुरवल्या. त्याचबरोबर
पाण्याचं तुम्हाला बोलायचं झालं तर जे काय जलजीवनचं काम झालं तर आम्ही स्वतः सर्व सदस्य आम्ही समोर उभा राहून प्रत्येकाच्या दारापर्यंत आम्ही पाणी पोहोचणं आम्ही 100% प्रामाणिक प्रयत्न केला. त्याचबरोबर दर्लिंग मंदिर असेल, दर्लिंग मंदिरापाशी संजय काका पाटील यांच्या माध्यमातून एक सुसज्ज असं आम्ही सभामंडप उभा केलं. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर या ठिकाणी मराठी शाळेसाठी या ठिकाणी आम्ही कॅम्प्युटर असलेली किंवा इमारत दुरुस्ती असेल असे अनेक प्रकारचे आम्ही कामं केली. आता तुम्ही सांगितलं की स्वर्गीय हनुमंत नरळे यांचं स्वप्न होतं की आपलं गाव राज्य लेवलला 1 नंबरला आलं पाहिजे. त्यांच्या जाण्यानंतर घोरपडी गावामध्ये एक पोकळी निर्माण झाली. यानंतर पोटनिवडणूक शासनाने जाहीर केली. या पोटनिवडणुकीसाठी तुम्ही जे उमेदवार दिले आहेत विष्णू सोपान नरळे हे हनुमंत किसन नरळे यांची जागा भरून काढतील असं तुम्हाला वाटतंय? 100% या ठिकाणी हनुमंत किसन नरळे यांची जागा कोण भरून काढू शकत नाही. पण कमीत कमी त्यांच्या विचारांशी आणि त्यांचा एक दृष्टिकोन मोठा होता. ते आसपास कुठंतरी काम करण्याचा 100% ते प्रयत्न करतील. हनुमंतची जागा कोणी भरून काढू शकत नाही भविष्यामध्ये, कारण त्यांचं कामच असं होतं, अतिशय त्यांचं उत्कृष्ट काम होतं. त्यामुळं त्यांच्याशी आमची तुलना करणं आम्हालाही ते बरोबर वाटणार नाही. त्यांचं कामच असं होतं. तो एक व्यक्ती असा होता की 24 तास गावासाठी सर्वसामान्य लोकांसाठी झटणारा एक तो होतकूर तरुण होता. आपण आपल्या प्रचारातून लोकांकडून मिळणारा प्रतिसादातर्फे आपण सांगू शकाल का, विजयाची खात्री सांगू शकाल? लोकांच्या एकूणच आम्हाला पाठिंब्यातनं आम्ही सांगू शकतो की ही फक्त निवडणूक फक्त औपचारिकता फक्त बाकी आहे. निकाल फक्त लागण्याचा आम्ही वाट बघतो. या प्रचंड मतानं बहुमतानं थोडक्याही मतानं नाही, हे फक्त औपचारिकता फक्त बाकी आहे. आज शनिवार, उद्या रविवार, सोमवार, मंगळवार झाल्यानंतर आम्ही विजयाचं आम्ही कुठलंही आम्ही मिरवणूक वगैरे अमुक तमुक आम्ही धागडणे आम्ही सांगितलं सर्व कार्यकर्त्यांना विजय आपला नक्कीच आहे. विजय नक्कीच आहे आणि आपल्याला गावचा विकास करायचा आहे. त्यामुळं आपण कुठल्या प्रकारचं धागडनिगा न करता आपण संयम बाळगायचा आहे. विजय आपला नक्कीच आहे. फक्त निकाल यायची वाट आपण बघतोया. शेवटचा प्रश्न, तुम्ही मतदारांना काय संदेश द्याल आता? मी आता शेवटचा प्रश्न एवढं सांगतो की मतदारांना एवढं सांगतो की आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये आमचं जे काही व्हिजन आहे जवळजवळ आम्ही व्हिजनचं आम्ही सर्व आमचा डाटा तयार आहे. आणि आमचा हा विष्णू नरळे यांना निवडून देऊन आम्हाला बहुमतानं आम्हाला कसं ठराव आम्हाला पास करता येतील हेच आम्हाला आम्ही फक्त तुम्हाला सांगतो की आम्हाला बहुमतानं आम्हाला ठराव पास करायचा आहे, जेणेकरून त्या ठिकाणी कोणी विरोध करता कामा नाही. आता तसंही आम्हाला कोणी विरोध करत नाहीत. विरोधकाचे सर्व सदस्य आमच्या कामावर खुश आहेत आणि त्यांनी आम्हाला 2 वर्षामध्ये कुठल्या प्रकारचा विरोध केलेला नाही, बिलकुल विरोध केलेला नाही. कारण त्यांना आम्ही कुठल्या प्रकारची आम्ही जागा ठेवलेली नाही की आम्हाला विरोध करायचा, कारण ते आमच्या कामावर खुश आहेत आमचे काम बघून. त्यामुळं अजून एक सदस्य आमच्या सदस्य बॉडीमध्ये आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या जी विचारामध्ये काय वार्ड क्रमांक 2चं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व मतदारांनी 100% म्हणण्यापेक्षा ही निवडणूक एकतर्फी कशी होईल ही मतदारांनी या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. आणि आम्हाला या ठिकाणी एकतर्फी आम्हाला या ठिकाणी विजय मिळवून द्यायचा आहे. मला भेटणार ही विष्णू नरळे आमचा पुतणी आहे, त्याला आम्ही विजयच करणार आहे. 100% पुतण्या म्हणून विजय करणार का विकास नाही, करेल म्हणून विकास आमचा करणारच आहे, 100% करणार आहे. विजय? मग या अगोदर विकास काय केला होता का होय, केलेलाच होता, म्हणून आता करायला लागले यांनी. निवडणुकीकडे पाहताना? आम्ही जिथे जिथे प्रचारला गेलो तिथे तिथं आम्हाला चिन्ह सांगायची सुद्धा वेळ आलेली नाही अजूनपर्यंत. विष्णू नरळे ही जिंकणार म्हणजे आहे. तुम्ही चिन्ह सांगत नाही का? नाही तेच आम्हाला सांगते चिन्ह विष्णू नरळे ही येणारच. आम्हाला कन्फर्म माहिती, आम्हाला ते प्रचारला गेल्यानंतर तेच सांगतात. नागरिकांमधून कसा प्रतिसाद मिळतो? विष्णू नरळे उमेदवार संपत भाऊनी जो विचारपूर्वक उमेदवार दिलाय विष्णू नरळे, हा उमेदवार योग्य दिलाय का अयोग्य दिलाय? योग्य दिलाय. चांगले कामं केलेली संपत भाऊजींनी आणि त्याच्या अगोदर पण कामं झालेली आहेत. त्यांनी पण 2.5 वर्ष कामं चांगले केलेली, त्याच्यामुळे आता इथून पुढे पण चांगले करतील असे आम्हाला आशा आहे. त्याच्यामुळे आम्ही बहुमताने विजय करणार असे आम्हाला. माणूस 1 नंबर आहे विष्णू नरळे. म्हणजे कसं माणूस 1 नंबर, कामाला 1 नंबर, कामाला त्याचं स्वभाव सगळंच चांगलं आहे. तो विकास करील. आता ह्याच्यातनं निवडून त्याला दिलं तर तो विकास करील. जनता निवडून दिला असं वाटतं तुम्हाला? वार्ड क्रमांक 2 मधील जनता 100% का निवडून दिली? का तर त्याचं चांगलं पहिलं 2.5 वर्ष चांगली कामं केली. त्यांचा हे पण चांगला होता. तो आता पोटनिवडणूक लावल्या का? प्रथम 2.5 वर्ष विष्णू नरळे सत्तेमध्ये होते काय? नव्हते, पण ते आमचा पुतण्याच होता दुसरा पण. हो, काय नाव? हनुमंत किसन नरळे. मला पाणी आलंय दारोदार, सगळं घरी पाणी आम्हाला पोचलंय, सगळ्या गावात कामं केले चांगली. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी
आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत राहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.